हॅलो स्टुडंट्स, आज आपण 10th स्टँडर्ड जॉमेट्रीचा 5th लेसन कोऑर्डिनेट जॉमेट्रीमधील प्रॅक्टिस सेट 5.3 मधील क्वेश्चन नंबर 3 पाहणार आहोत. पहा आपल्याला क्वेश्चन काय दिला आहे. डिटरमाइन वेदर द फॉलोइंग पॉईंट्स आर कोलिनियर ऑर नॉट. आपल्याला 3 पॉईंट्स दिलेले आहेत, ए, बी अँड सी, आणि या 3 पॉईंटचे कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत आणि हे पॉईंट्स कोलिनियर आहेत की नाही हे आपल्याला फाइंड करायचं आहे. आता प्रथम आपण एक्झाम्पल समजून घेऊ. समजा ही लाईन एल आहे आणि या लाईनवरती ए, बी, सी हे 3 पॉईंट्स काय आहेत, कोलिनियर आहेत. आता ज्या वेळेस पॉईंट्स कोलिनियर असतील त्यावेळेस जर आपण लाईन ए बीचा स्लोप काढला, त्यानंतर आपण लाईन बी सीचा स्लोप काढला आणि लाईन ए सीचा स्लोप काढला, तर हे तिन्ही स्लोप्स आपल्याला काय मिळणार आहेत, इक्वल मिळणार आहेत. स्लोप ए बी इज इक्वल्स टू स्लोप बी सी इज इक्वल्स टू स्लोप ए सी. हे तिन्ही स्लोप्स काय असणार आहेत, इक्वल असणार आहेत. मग आता आपल्याला पॉईंट्स कोलिनियर आहेत का हे डिटरमाइन करायचं आहे. मग आपण हे एक्झाम्पल सॉल्व करताना काय करणार, आपण लाईन ए बी आणि लाईन बी सीचा स्लोप काढून घेऊ. आणि जर आपल्याला लाईन ए बी आणि लाईन बी सीचा स्लोप इक्वल मिळाला तर हे तिन्ही पॉईंट्स काय असणार आहेत, कोलिनियर असणार आहेत. आणि जर आपल्याला लाईन ए बी आणि लाईन बी सीचा स्लोप इक्वल मिळाला नाही तर हे तिन्ही पॉईंट्स काय असणार आहेत, नॉन कोलिनियर असणार आहेत. म्हणजेच पहा, जर आता 3 पॉईंट्स आपल्याला दिलेले आहेत, ए, बी आणि सी. आपण लाईन ए बीचा स्लोप काढला, लाईन बी सीचा स्लोप काढला आणि या दोन्ही लाईनचा स्लोप जर आपल्याला इक्वल मिळाला नाही तर या दोन्ही लाईन्स काय असणार आहेत, सेपरेट असणार आहेत. लाईन ए बी आणि लाईन बी सी या दोन सेपरेट लाईन असणार आहेत. आणि जर आपल्याला लाईन ए बी आणि लाईन बी सीचा स्लोप इक्वल मिळाला तर हे तिन्ही पॉईंट्स काय असणार आहेत, कोलिनियर असणार आहेत. सॉल्व करू आपण एक्झाम्पल. आता प्रथम आपण लाईन ए बीचा स्लोप काढून घेऊ. प्रथम आपण हे तिन्ही पॉईंट्स आणि त्यांचे कोऑर्डिनेट्स लिहून घेऊ. एचे कोऑर्डिनेट्स काय आहेत पहा, -1, -1. बीचे कोऑर्डिनेट्स काय आहेत पहा, 0, 1. सीचे कोऑर्डिनेट्स काय आहेत पहा, 1, 3. आता आपण प्रथम लाईन ए बीचा स्लोप काढून घेऊ. स्लोप ऑफ लाईन ए बी इज इक्वल्स टू, फॉर्म्युला काय आहे आपला, y2 - y1 अपॉन x2 - x1. आता आपण ए आणि बीचे कोऑर्डिनेट्स लिहून घेऊ. एचे कोऑर्डिनेट्स काय आहेत पहा, -1, -1. बीचे कोऑर्डिनेट्स काय आहेत, 0, 1. आता आपण एचे कोऑर्डिनेट्स x1 y1 कन्सिडर करू, बीचे कोऑर्डिनेट्स आपण x2 y2 कन्सिडर करू. इज इक्वल्स टू y2 - y1. आता y2 काय आहे पहा, 1 मायनस y1. y1ची व्हॅल्यू किती आहे, -1. -1 आपण ब्रॅकेटमध्ये लिहू अपॉन x2 किती आहे पहा, 0 मायनस x1. x1ची व्हॅल्यू किती आहे, -1. -1 आपण ब्रॅकेटमध्ये लिहू. इज इक्वल्स टू, आता इथे मायनस मायनस काय होईल, प्लस होईल. 1 + 1 अपॉन इथे मायनस मायनस काय होईल, प्लस. 0 + 1 इज इक्वल्स टू 1 + 1 काय येईल, 2 अपॉन 0 + 1 1 येईल, म्हणजेच किती येईल, 2. म्हणजेच आपल्याला स्लोप ऑफ लाईन ए बी काय मिळाला, 2 मिळाला. आता आपण स्लोप ऑफ लाईन बी सी काढून घेऊ. स्लोप ऑफ लाईन बी सी इज इक्वल्स टू y2 - y1 अपॉन x2 - x1. आता बीचे कोऑर्डिनेट्स काय आहेत पहा, 0, 1. सीचे कोऑर्डिनेट्स काय आहेत पहा, 1, 3. आता बीचे कोऑर्डिनेट्स आपण x1 y1 कन्सिडर करू आणि सीचे कोऑर्डिनेट्स आपण x2 y2 कन्सिडर करू. y2 - y1, y2 किती आहे पहा, 3 मायनस y1 किती आहे, 1 अपॉन x2 - x1. x2 किती आहे पहा, 1 मायनस x1. x1 किती आहे, 0 इज इक्वल्स टू 3 - 1 किती येईल, 2 अपॉन 1 - 0 किती येईल, 1. 2 अपॉन 1 म्हणजेच काय मिळालं आपल्याला, 2. स्लोप ऑफ लाईन बी सी काय मिळाला आपल्याला, 2 मिळाला. म्हणजेच आपल्याला स्लोप ऑफ लाईन ए बी आणि स्लोप ऑफ लाईन बी सी किती मिळाला, 2 मिळाला, इक्वल मिळाला. म्हणजेच या दोन सेपरेट लाईन नसून ही काय असणार आहे, एकच लाईन असणार आहे. आणि हे तिन्ही पॉईंट्स, पॉईंट ए, पॉईंट बी आणि पॉईंट सी हे काय असणार आहेत, कोलिनियर असणार आहेत. पाहिली आपण, स्लोप ऑफ लाईन ए बी इज इक्वल्स टू स्लोप ऑफ
line BC and B is the common point. B हा काय असणार आहे, कॉमन पॉईंट असणार आहे. Therefore points A चे कोऑर्डिनेट्स काय आहेत, -1, -1. B चे कोऑर्डिनेट्स काय आहेत, 0, 1 and C चे कोऑर्डिनेट्स काय आहेत, 1, 3 आर कोलिनियर. हे तिन्ही पॉईंट्स काय आहेत, कोलिनियर आहेत. सेकंड एक्झाम्पल काय दिलेलं आहे पहा, आपल्याला 3 पॉईंट्स दिलेले आहेत, पॉईंट D, पॉईंट E अँड पॉईंट F. आणि हे 3 पॉईंट्स कोलिनियर आहेत का हे आपल्याला फाइंड करायचं आहे. आता प्रथम आपण काय करू, लाईन DE स्लोप काढून घेऊ. त्यानंतर आपण लाईन EF स्लोप काढून घेऊ. जर आपल्याला या दोन्ही लाईनचा स्लोप इक्वल मिळाला तर हे तिन्ही पॉईंट्स काय असणार आहेत, कोलिनियर असणार आहेत. पहा, सॉल्व करू आपण एक्झाम्पल. प्रथम आपण हे पॉईंट्स लिहून घेऊ. D चे कोऑर्डिनेट्स काय आहेत पहा, -2, -3. E चे कोऑर्डिनेट्स काय आहेत पहा, 1, 0. F चे कोऑर्डिनेट्स काय आहेत पहा, 2, 1. आता प्रथम आपण लाईन DE स्लोप काढून घेऊ. स्लोप ऑफ लाईन DE इज इक्वल्स टू y2 - y1 अपॉन x2 - x1. आता आपण D आणि E चे कोऑर्डिनेट्स लिहून घेऊ. आता D चे कोऑर्डिनेट्स काय आहेत पहा, D चे कोऑर्डिनेट्स काय आहेत, -2, -3. E चे कोऑर्डिनेट्स काय आहेत, 1, 0. आता D चे कोऑर्डिनेट्स आपण x1 y1 कन्सिडर करू. E चे कोऑर्डिनेट्स आपण x2 y2 कन्सिडर करू. इज इक्वल्स टू y2 - y1. y2 किती आहे, 0 मायनस y1 किती आहे, -3. -3 आपण ब्रॅकेटमध्ये लिहू अपॉन x2 - x1. x2 किती आहे पहा, 1 मायनस x1 ची व्हॅल्यू काय आहे, -2. -2 आपण ब्रॅकेटमध्ये लिहू. 0 मायनस मायनस काय होईल, प्लस. 0 + 3 अपॉन येथे मायनस मायनस काय होईल, प्लस. 1 + 2 इज इक्वल्स टू 0 + 3 काय येईल, 3 अपॉन 1 + 2 काय येईल, 3. 3 अपॉन 3 म्हणजेच भागवलो आपण काय येईल, 3 × 1 = 3, 3 × 1 = 3. म्हणजेच आपल्याला स्लोप ऑफ लाईन DE काय मिळाला, 1 मिळालं. आता आपण स्लोप ऑफ लाईन EF काढून घेऊ. स्लोप ऑफ लाईन EF इज इक्वल्स टू काय आपला फॉर्म्युला, y2 - y1 अपॉन x2 - x1. आता आपण E आणि F चे कोऑर्डिनेट्स लिहून घेऊ. E चे कोऑर्डिनेट्स काय आहेत पहा, 1, 0 आणि F चे कोऑर्डिनेट्स काय आहेत, 2, 1. E चे कोऑर्डिनेट्स आपण x1 y1 कन्सिडर करू आणि F चे कोऑर्डिनेट्स आपण x2 y2 कन्सिडर करू. आता y2 - y1. y2 किती आहे पहा, 1 मायनस y1 किती आहे, 0 अपॉन x2 - x1. x2 किती आहे, 2 मायनस x1 किती आहे, 1 इज इक्वल्स टू 1 - 0 काय येईल, 1 अपॉन 2 - 1 काय येईल, 1. 1 अपॉन 1 म्हणजेच आपल्याला स्लोप ऑफ लाईन EF किती मिळाला, 1 मिळाला. म्हणजेच आपल्याला स्लोप ऑफ लाईन DE आणि स्लोप ऑफ लाईन EF काय मिळाला, इक्वल मिळाला. म्हणजेच पॉईंट D, पॉईंट E आणि पॉईंट F हे 3 पॉईंट्स काय असणार आहेत, कोलिनियर असणार आहेत. पाहिली आपण आन्सर. स्लोप ऑफ लाईन DE इज इक्वल्स टू स्लोप ऑफ लाईन EF. दोन्ही स्लोप्स आपल्याला इक्वल मिळालेले आहेत. अँड E इज द कॉमन पॉईंट. देअरफॉर पॉईंट्स D चे कोऑर्डिनेट्स काय आहेत, -2, -3. E चे कोऑर्डिनेट्स काय आहेत, 1, 0 अँड F चे कोऑर्डिनेट्स काय आहेत, 2, 1 आर कोलिनियर. आता थर्ड एक्झाम्पल काय दिलं आहे पहा, आपल्याला L, M आणि N हे 3 पॉईंट्स दिलेले आहेत आणि या 3 पॉईंट्सचे कोऑर्डिनेट्स आपल्याला दिलेले आहेत आणि हे 3 पॉईंट्स कोलिनियर आहेत का हे आपल्याला फाइंड करायचं आहे. आता प्रथम आपण काय करू, लाईन LM स्लोप काढून घेऊ. त्यानंतर लाईन MN स्लोप काढून घेऊ आणि या दोन्ही लाईनचे स्लोप आपल्याला इक्वल मिळाले तर हे तिन्ही पॉईंट्स कोलिनियर असणार आहेत. पहा, सॉल्व करू आपण एक्झाम्पल. प्रथम आपण हे पॉईंट्स लिहून घेऊ. L चे कोऑर्डिनेट्स काय आहेत, 2, 5. M चे कोऑर्डिनेट्स काय आहेत, 3, 3
आणि एनचे कोऑर्डिनेट्स काय आहेत 5,1. आता प्रथम आपण लाईन LMचा स्लोप काढून घेऊ. स्लोप ऑफ लाईन LM इज इक्वल्स टू y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. आता आपण L आणि M चे कोऑर्डिनेट्स लिहून घेऊ. L चे कोऑर्डिनेट्स काय 2,5 आणि M चे कोऑर्डिनेट्स काय 3,3. L चे कोऑर्डिनेट्स आपण x1 y1 कन्सिडर करू आणि M चे कोऑर्डिनेट्स आपण x2 y2 कन्सिडर करू. आता y2 मायनस y1, y2 किती आहे पहा 3 मायनस y1 किती आहे 5, 3 मायनस 5 अपॉन x2 मायनस x1 किती आहे पहा 3 मायनस x1 किती आहे 2 इज इक्वल्स टू. आता 3 मायनस 5 किती येईल पहा 5 मधून 3 गेले 2 आणि ग्रेटर नंबरचं साइन मायनस. 3 मायनस 2 1 मायनस 2 अपॉन 1 म्हणजेच आपल्याला स्लोप काय मिळेल -2. म्हणजेच स्लोप ऑफ लाईन LM काय मिळाला आपल्याला -2 मिळाला. आता आपण लाईन MN चा स्लोप काढून घेऊ. स्लोप ऑफ लाईन LN इज इक्वल्स टू y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. आता आपण L आणि N चे कोऑर्डिनेट्स लिहून घेऊ. L चे कोऑर्डिनेट्स काय आहेत पहा 2,5 आणि पॉइंट N चे कोऑर्डिनेट्स काय आहेत पहा 5,1. आता L चे कोऑर्डिनेट्स आपण x1 y1 कन्सिडर करू. पॉइंट N चे कोऑर्डिनेट्स आपण x2 y2 कन्सिडर करू. आता y2 मायनस y1 किती आहे पहा 1 मायनस y1 किती आहे 5 1 मायनस 5 अपॉन x2 मायनस x1 किती आहे 5 मायनस x1 किती आहे 2 इज इक्वल्स टू 1 मायनस 5 इथे येईल 5 मायनस 1 4 ग्रेटर नंबरचं साइन मायनस अपॉन 5 मायनस 2 इथे येईल 3. म्हणजे स्लोप ऑफ लाईन LN काय मिळाला आपल्याला -4/3 मिळाला. स्लोप ऑफ लाईन LM आणि स्लोप ऑफ लाईन इक्वल मिळाला नाही, डिफरंट आहे. म्हणजेच हे तिन्ही पॉईंट्स पॉईंट L पॉईंट M आणि पॉईंट N हे तिन्ही पॉईंट्स कोलिनियर असणार नाहीत, नॉन कोलिनियर असणार आहेत. आन्सर लिहू आपण. स्लोप ऑफ लाईन LM इज नॉट इक्वल्स टू slope of line LN. Therefore points L 2,5 M 3,3 and N 5,1 are not co-linear. अशा पद्धतीने हे एक्झाम्पल सॉल्व करायची होती. पहा पुन्हा एकदा आपण एक्झाम्पल कशी सॉल्व केली. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.